मोठी बातमी। आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे। गेले अनेक दशक ज्या क्षणाची वाट अवघे महाराष्ट्र पाहत होता तो क्षण अखेर आलाय। ही केवळ दोन पक्षांची युती नाही तर हा मराठी अस्मितेचा महासंगम आहे। होय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन वाघ आता एकत्र आले आहेत। राजकीय विश्लेषकांचे सगळे अंदाज धुळीला मिळालेत आणि विरोधकांच्या गोटात आतापासूनच धडकी भरली आहे। कारण ही युती केवळ खुर्चीसाठी नाही तर ही युती आहे मराठी माणसांच्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि आपल्या रांगड्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी। गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतर पाहिली, पण आज जे घडतंय तो मराठी एकजुटीचा नवा अध्याय आहे। एका बाजूला हिंदू धनुष्यबाण सावरणारे उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला नवनिर्माणाची गर्जना करणारे राज ठाकरे। बाळासाहेबांचा तोच स्वाभिमानी वारसा आणि राजसाहेबांची तीच धडककेबाज दिशा जेव्हा हे दोन प्रवाह एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रात परिवर्तनाचं वादळ येणार हे निश्चितच। ही युती म्हणजे विरोधकांसाठी धोक्याची घंटा आहे आणि तमाम मराठी जणांसाठी सुवर्ण संधी। आता चित्र स्पष्ट आहे, ही महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नवा पर्वाची सुरुवात आहे। विरोधकांनी कितीही टीका केली तरी सामान्य मराठी माणसाच्या डोळ्यात आज एकच समाधान आहे, अखेर आपले एकत्र आले। या ऐतिहासिक युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार का आणि या वादळाचा तडाखा कुणाकुणाला बसणार? युती ज्या क्षणाची आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक वाट पाहत होतो तो क्षण आम्ही आज अनुभवणार आहोत। त्यासाठी आम्ही जल्लोषात सर्व तयारी केलेली आहे। अतिशय गोड बातमी आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी। यानंतरचं महाराष्ट्र आणि यानंतरची ही युती महाराष्ट्रासाठी एक मोठी देण असेल महाराष्ट्राला, एवढं आम्ही बोलतो। नागपूर महानगरपालिकेत या युतीचा किती फायदा होऊ शकतो? जशीच आमची शिवसेना आणि मनसेची युती झाली त्याच्यानंतर नागपूरमध्येही आम्ही त्या युतीची घोषणा करूच। कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे असं? अतिशय जास्त उत्साह आहे। एक से भले दो, दोनही पक्ष एकत्र आल्याच्या नंतर जी आमची ताकद होती ती डबल होणार आहे। त्याच्यामुळे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही येत्या महानगरपालिकेमध्ये झेंडा मनसेचा आणि शिवसेनेचा झेंडा काढू।